तर मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मेथड्स ऑफ सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण तिसऱ्या पद्धतीला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच फॉर्म्युला मेथड, सूत्रबद्ध पद्धत. मग कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो फॉर्म्युला कसा आलेला आहे, त्यासाठी आपण डेरिव्हेशन्स बघणार आहोत की हा फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममधून कसा डिराईव्ह झालेला आहे. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत आहे, ax² + bx + c = 0. ह्या स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सेकंड जी मेथड आपण बघितली आहे, त्या मेथडमध्ये आपण थर्ड टर्म जो फॉर्म्युला यूज केलेला आहे थर्ड टर्मचा, त्यानुसार आपण या थर्ड टर्मनुसार याचं डेरिव्हेशन करणार आहोत. त्या थर्ड टर्म काढताना आपल्याला नियम आहे की हा x² जी पहिली टर्म आहे, म्हणजे व्हेरिएबल विथ पॉवर 2, त्याचा कोइफिशियंट शुड बी 1. म्हणजे a जो आहे तो हा आपल्याला नको आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला डिव्हाइड करावं लागणार आहे a ने. सो डिव्हाइडिंग बाय a ऑन बोथ साइड्स, you get x² plus b upon a x plus c upon a is equal to 0. थर्ड टर्म जेव्हा आपल्याला काढायची आहे त्यावेळेस द टर्म्स विच कंटेन द व्हेरिएबल्स, ज्या टर्म्समध्ये व्हेरिएबल आहे त्या लेफ्ट हँड साईडला ठेवायच्या आहे, आणि ज्या टर्ममध्ये व्हेरिएबल नसेल, म्हणजेच कॉन्स्टंट टर्म म्हणा किंवा फ्री टर्म म्हणा, ती राईट हँड साईडला आपल्याला ठेवायची आहे. देअरफॉर x² + b upon a x इज इक्वल टू c upon a जो आहे तो त्या साईडला गेल्यावर -c upon a होणार आहे. नाव या इक्वेशनला आपण 1 असं नाव देणार, आणि थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. सो द सेकंड टर्म दॅट इज x विच हॅव द कोइफिशियंट b upon a. आपल्याला 1/2 द कोइफिशियंट ऑफ x म्हणजे xचा सहगुणक b upon a इथं लिहायचा आहे ब्रॅकेट स्क्वेअर. आत्ता याचा स्क्वेअर करताना 1 × b म्हणजे b अपॉन 2 × a म्हणजेच 2a चा स्क्वेअर इज इक्वल टू b². स्क्वेअर आपण सेपरेट देणार आहोत. न्यूमरेटरचा स्क्वेअर न्यूमरेटरला लिहिलेला आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरला, दॅट इज 4a². Now the third term is b² upon 4a². Now we have to add this term into the both sides of equation number 1. Add b² upon 4a² on both sides of equation 1. You get x² plus b upon a x plus b² अपॉन 4a² इज इक्वल टू -c upon a असंच ठेवून घ्यायचं आहे. अँड यामध्ये ही थर्ड टर्म जी आहे ती ॲड करायची आहे, b² अपॉन 4a². नाव अगेन वी हॅव टू मॅनेज दिस टर्म फॉर द कम्प्लीट स्क्वेअर. सो वी प्रोसीड टू द नेक्स्ट स्टेप. देअरफॉर x² प्लस this term that is b² upon 4a². इथं जर आपण स्क्वेअर रूट काढला तर यू गेट b upon 2a. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 ची गरज आहे. म्हणजे आपण इथे ॲडजस्टमेंट अशी करणार आहोत की 2 ने ह्या सेकंड टर्मला मल्टिप्लाय पण करणार आहोत आणि डिव्हाइड पण करणार आहोत. म्हणजेच त्या टर्मची आपल्याला किंमत चेंज करता येणार नाही. म्हणजे b upon a ला आपण 2 ने मल्टिप्लाय पण केलं आहे आणि डिव्हाइड पण केलं आहे. पुढची टर्म आपण ॲज इट इज लिहिणार आहोत, b² अपॉन 4a² इज इक्वल टू, जी पुढची टर्म आहे तिचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला सारखा करावा लागणार आहे. वेन वी टेक द LCM ऑफ दिस 2 टर्म्स वी गेट -c upon a ला इथे 2a ने मल्टिप्लाय केलं, 4a ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4a² मिळणार आहे. आपण ह्या टर्मच्या डिनॉमिनेटरला 4a ने मल्टिप्लाय केलं आहे, सो न्यूमरेटरला पण आपण 4a नेच मल्टिप्लाय करणार, आणि पुढची जी टर्म आहे ती तशीच लिहून घेणार आहोत, प्लस b² अपॉन 4
ए स्क्वेअर. देअरफॉर आत्ता बघा ही जी टर्म आहे ही कंप्लीट स्क्वेअर फॉर्ममध्ये आलेली आहे. सो डायरेक्टली यू कॅन राईट एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ही टर्म झालेली आहे -4ac अपॉन 4a स्क्वेअर आणि पुढची टर्म ॲज इट इज आपण लिहित आहोत बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. नाव या दोघंही टर्मचा डिनॉमिनेटर जो आहे 4a स्क्वेअर सारखा झालेला आहे. सो वी कॅन डायरेक्टली ॲड अबाउट टर्म्स वी कॅन राईट बी स्क्वेअर मायनस 4ac. अल्जेब्रिक सम असल्यामुळे तुम्ही ही टर्म आधी लिहिली आहे ही टर्म नंतर लिहिली आहे काहीही फरक पडणार नाही आहे. सो अपॉन 4a स्क्वेअर. द लेफ्ट हँड साईड इज अगेन वी कॅन राईट लाईक दॅट. And now we are ready to take the square roots on both sides. Taking square roots, you get x plus b upon 2a is equal to plus or minus under root of b square minus 4ac upon 4a square. याचं ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत तेव्हा 4चं स्क्वेअर रूट इज 2 अँड ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जे आहे दॅट इज ए. नाव दिस टर्म आपल्याला राईट साईडला न्यायची आहे. सो यू गेट एक्स इज इक्वल टू प्लस टर्म आहे इकडे आल्यानंतर ती मायनस होणार आहे आणि ही टर्म ॲज इट इज लिहितो आहे राईट हँड साईडची टर्म अपॉन 2a. या दोघंही टर्मचा डिनॉमिनेटर जो आहे तो कॉमन आहे. सो वी कॅन डायरेक्टली टेक द अल्जेब्रिक सम ऑफ द न्यूमरेटर्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a and this is nothing but the standard formula for find out the factors of the quadratic equation. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला मिळालेला आहे दॅट इज एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. सो व्हॅन एम स्क्वेअर मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला ए बी आणि सी यांच्या किमती काढायच्या आहे. सो कम्पेअर करायचं आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटसोबत. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट a इज इक्वल टू कम्पेअर करायचं बघा एम स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. सो यू गेट a इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू एमचा कोइफिशियंट -3 आहे. सो यू गेट b इज इक्वल टू -3 अँड c इज इक्वल टू डायरेक्टली यू कॅन से -10. अँड नाव यू हॅव द फॉर्म्युला दॅट इज x इज इक्वल टू -b प्लस मायनस under root of b square minus 4ac upon 2a. And now put these values in the formula. You get b ची व्हॅल्यू बघा -3 आहे. बीचं जे साईन आहे मायनस ते मी लिहून घेतलं. आता b चे व्हॅल्यू -3 आहे म्हणून मी -3 असं लिहिलं आहे. 10 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा -3चा स्क्वेअर आहे. सो -3 स्क्वेअर देन हे मायनस आपण लिहिलं आहे 4 लिहून घेतला. ए ची व्हॅल्यू आहे 1 अँड सी ची व्हॅल्यू -10 अपॉन 2 दिलेला आहे अँड ए द व्हॅल्यू ऑफ ए इज 1 इज इक्वल टू. नाव सॉल्व दिस अल्जेब्रिक सम. -3 इंटू मायनस दॅट इज इट इज पॉझिटिव्ह प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ -3 स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 9. देन मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाणार आहे. 4 इंटू 1 4 इंटू 10 40 अपॉन 2 इंटू 1 2 दॅट इज इक्वल्स टू 3 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 40 प्लस 9 यू गेट 49 अपॉन 2. Therefore x is equal to you get 3 plus or minus square root of 49 that is equals to 7 upon 2 as it is लिहून घेतला आहे. Therefore x is equal to 3 plus 7 upon 2 or
x is equal to 3 minus 7 upon 2. Now you can directly say 3 plus 7 that is equals to 10 upon 2, or x is equal to 3 minus 7 that is equals to minus 4 upon 2. Therefore x is equal to 5 or x is equal to minus 2. These are the roots of this quadratic equation by using the standard formula of the quadratic equation and the equation m square minus 3m minus 10. The standard formula for the quadratic equation चा यूज करून आपल्याला पुढचं गणित सोडवायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 अपॉन 3 इज इक्वल टू 0. सो आता बघा ह्या टर्मचा जो डिनॉमिनेटर आहे 3 आणि ह्या टर्मचा डिनॉमिनेटर दिलेला नाही आहे. सो आपल्याला या ठिकाणी 3ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3x स्क्वेअर, म्हणजेच डायरेक्टली यू कॅन से LCM घ्यायचा आहे. सो यू गेट 3x स्क्वेअर प्लस x minus 1 upon 3 is equal to 0. Now this 3 is the denominator, so when you put it on the right hand side then it becomes 0. 3x square plus x minus 1 is equal to 0. Now compare this equation with the standard form of quadratic equation. So comparing with ax square plus bx plus c is equal to 0, we get a is equal to 3, b is equal to 1 and c is equal to minus 1. Now it's ready to use the formula, that is x is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. That is equals to, now put the values of a, b and c in this formula. b ची व्हॅल्यू आहे 1, सो मायनस साईन जे ते लिहून घेतलं आहे. b ची व्हॅल्यू 1 लिहून घेतली आहे, प्लस और मायनस फॉर्म्युलामधनं लिहून घेतलेला आहे स्क्वेअर रूट बी स्क्वेअर, b इज 1 सो 1 स्क्वेअर मायनस 4 लिहिला आहे इंटू a इज 3 तो लिहून घेतलेला आहे अँड c इज मायनस 1 अपॉन 2 इंटू a दॅट इज इक्वल्स टू 3 इज इक्वल टू मायनस 1 plus or minus square root of 1 square is 1 minus minus gets plus 4 3s are 12 upon 2 into 3 is equal to 6. Therefore x is equal to minus 1 as it is लिहून घेतलेला आहे plus minus square root of 1 plus 12 that means 13 upon 6 as it is लिहून घेतला आहे. Therefore you can say x is equal to minus 1 प्लस आणि मायनस दोघं साईन आहे, एकदा प्लससाठी लिहायचं आहे एकदा मायनससाठी. सो प्लस रूट ऑफ 13 अपॉन 6 और x is equal to minus 1 minus 13 upon 6. These are the roots of this quadratic equation by using the standard formula of the quadratic equation. यानंतरचं आपलं एक्झाम्पल आहे 4x स्क्वेअर प्लस 7x प्लस 2 इज इक्वल टू 0. अगेन वी कंपेअर दिस इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax स्क्वेअर कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट a is equal to, compare this x square with 4x square directly you can say a is equal to 4, b is equal to compare केल्यानंतर 7 and c is equal to 2. Now directly you can write the formula of the quadratic equation, that is x is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. Now you are ready to put the values of a, b, c into this formula. Then you can write minus as it is लिहिलेला आहे, b ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर, b मीन्स 7 सो राईट डाऊन 7 स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे 4 सो दिस 4 इंटू द व्हॅल्यू ऑफ a इज 4 अँड c दॅट इज इक्वल्स टू 2 राईट डाऊन इंटू 2 अपॉन 2 इंटू a इज 4 सो 2 इंटू 4 इज इक्वल टू, आता बघा मायनस 7 ॲज इट इज लिहून घेतला आहे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर
is 49 minus 4 into 4 16, 16 into 2 32. मायनस साईन लिहून घेतलं आहे आणि मल्टिप्लिकेशन लिहिलं आहे 32 अपॉन 8. Therefore x is equal to -7 ॲज इट इज लिहून घेतलं आहे, देन प्लस मायनस square root of 49 minus 32, that is 1717 upon 8. Now separate the signs, once plus and again minus. Therefore x is equal to -7 plus root of 17 upon 8, or x is equal to -7 minus 17 upon 8. These are the roots of quadratic equation 4x square plus 7x plus 2 by using the standard formula of the quadratic equation. या पद्धतीने आपण अशाच बऱ्याच उदाहरणांचा सराव केला की आपल्याला ही पद्धत नक्कीच समजेल.